साहेब आज खरं तर अजितदादांना जाऊन 48 तास उलटलेले आहेत. आता सुमित्रा वहिनी आज शपथविधी घेणार आहेत उपमुख्यमंत्री पदाच्या. नेमकी पक्षाची पुढची दिशा वाटचाल कशी असणार आहे? मी तर कालच सांगितलं की सर्वसामान्य जे आहे लोकांचं मत आणि आमदारांचं मत हे जर विचारात घेतलं आणि प्राप्त परिस्थितीमध्ये योग्यसुद्धा आहे 100%, ते म्हणजे सुनेत्राताईंना जे आहे CLP लीडर, विधानमंडळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रमुख आणि उपमुख्यमंत्री हे करणं हे अतिशय योग्य होईल आणि त्याप्रमाणे आम्ही ते करू. हे कालच मी स्वतः सांगितलं आहे. आता त्याची जी फॉर्मॅलिटी जी काय असते सर्वसाधारणपणे पूर्ण करण्याची, किंवा त्या CLPचे मेंबर्स कोण आहेत, तसे आमदार लोक वगैरे आहेत, तर त्यांना बोलवून जे आहे त्याप्रमाणे मग ही निवड झाली असं एक जी आहे फॉर्मॅलिटी पूर्ण करायची आहे ते आता आज दुपारी करू. आणि मुख्यमंत्र्यावर चर्चा झालेली आहे. मुख्यमंत्री पूर्ण सहकार्य करत आहेत आणि कदाचित आजच राज्यपालांना सांगून ते त्यांचं शपथविधी होईल उपमुख्यमंत्री म्हणून. मात्र शरद पवारांचं असं म्हणणं आहे की सुनेत्रा पवारांनी या संदर्भात कुटुंबामध्ये कोणतीही चर्चा केलेली नाही आहे. या शपथविधीची आपल्याला कोणतीही कल्पना नाही, किंबहुना अशा पद्धतीने घाई केली जाते का, असं सुद्धा प्रश्न उपस्थित. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार होती याची एकत्र येणार होते. मला या प्रश्नावर काय बोलायचं नाही आहे, कारण कालपासून CLPच्या मीटिंगची जी आहे पत्र लवकर निघावं काय हा एक माझा प्रयत्न होता. कारण जोपर्यंत CLPची मीटिंग होत नाही तोपर्यंत पुढचे निर्णय होत नाही. आणि सगळ्यात मोठं महत्त्वाचं पद आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे जर कुठलं असेल तर ते महाराष्ट्राचं उपमुख्यमंत्री पद. त्यामुळे ते पहिल्यांदा जे आहे त्या तिथं योग्य रीतीनं जे आहे सुनेत्राताईंना ती सूत्र त्यांच्या हातात देणं, नंतर ते ठरवतील पुढे काय काय करायचं ते. शपथविधी आज झालाच तर पवार साहेबांना याचा निमंत्रण दिलं जाणार आहे आता का? मला काय कल्पना नाही सर, पण एकंदर पाहिलं गेलं, मला माहीत नाही. एकंदर पाहिलं गेलं तर विलिनीकरण होणारच होतं असं सुद्धा अनेक लोक म्हणतात. पण या सगळ्या गोष्टीनुसार एक खंड पडला या गोष्टीला, अनेक लोक म्हणतात. पण या तर छगन भुजबळ यांनी माध्यमांसोबत बोलताना प्रतिक्रिया दिली. उपमुख्यमंत्री पदाबाबत उपमुख्यमंत्री पद हे सर्वात महत्त्वाचं असल्याचं ते म्हणाले. छगन भुजबळ यांनी उपमुख्यमंत्री पदाच्या शपथविधी संदर्भात प्रतिक्रिया दिलेली आहे. उपमुख्यमंत्री पद हे सर्वात महत्त्वाचं अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.